सगळ्यात मोठा संघर्ष आहे। जात पडताळणी जर सरकारने स्किप करावी अशी सगळ्या मराठा समाजाची विनंती आहे, कारण जात पडताळणीमध्येच मराठा समाज अडकलेला आहे। कारण बऱ्याच मराठा समाजाच्या पूर्वीच्या ज्या काही शेत्या होत्या त्यांचं कुटुंब वाढल्यामुळे बऱ्याच जणांच्या शेती कमी कमी होत गेल्या। प्रत्येकाचे 100 एकरावरून आता 1 गुंठ्यावर शेतकरी हा मराठा आलेला आहे। त्याच्यामुळे त्यांना तेवढे पुरावे सादर करणे हे जमणार नाही। त्यामुळे सरसकट कुणबी द्यावं आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारच्या जात पडताळणी कुठल्याही प्रकारची राहू नये अशी सरकारला आमची विनंती। जात पडताळणीच्या माध्यमातून काही एजंट नेमले जातात, त्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार होतो असं देखील आपलं म्हणणं आहे। नक्कीच आम्ही इतक्या दिवसापासून जो प्रयत्न करतोय त्यात आम्हाला बऱ्याच प्रकारचे अनुभव आले। प्रांत ऑफिस असेल, त्याचबरोबर कढईपत्र जेव्हा आपण काढायला जातो, गाव नंबर 14चा जो नमुना नकाशा काढायला जातो, उतारा काढायला जातो, त्यामध्ये पेपर जेव्हा आपण शोधायला जातो प्रत्येक टेबलवर आपल्याला खर्च तिथं मोजावा लागतो। जो सरकारचा नसून तो प्रत्येक टेबलच्या अधिकारीचा तिथं तो त्यांचं ते घेतलेलं त्यांनी काय म्हणतो आपण त्याला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून हे टेबल खालून पैसे घ्यायचं काम हे बाकीचे अधिकारी करत असतात। त्याच्यात कढईपत्रकामध्ये पण तुमचं कुणबी असलं पाहिजे, त्याच्यानंतर तुमच्या